इथे यायला पैसा नाही तर नशीब लागतं. तर मी का असं बोलते हे तुम्हाला समजलंच असेल, कारण की मी आलेली आहे अक्कलकोटला. अक्कलकोटला तेच जाऊ शकतात ज्यांना स्वामी बोलवतात, त्याशिवाय त्यांच्या मर्जीशिवाय अक्कलकोटची पायरी कोणच सोडू शकत नाही, की अक्कलकोटला जाऊ शकत नाही. सो येस, आम्ही सेकंड टाईम आता आलेलो. मागच्या वेळी आम्ही गेलेलो, तो सुद्धा व्लॉग आहे आपल्या चॅनलवर, त्याने मिनी व्लॉगसुद्धा आहे आणि मोठा व्लॉगसुद्धा आहे. सो आम्ही आलेलो अक्कलकोटला. खूप छान असं दर्शन आम्ही घेतलं, खंडोबा मंदिरांचं, परत चोळप्पा महाराजांच्या वाड्याचं, तिथे मूळ स्वामींच्या पादुका आहेत, तिथलं सुद्धा खूप छान असं दर्शन घेतलं. आणि पुढे आता मी वटवृक्ष मंदिराकडे निघालेलो. तर सगळ्यात पहिलं तिथे खूप गर्दी होती स्वामी समर्थांच्या समाधीच्या इथे. सो मला पटकन असं आतमध्ये जायला भेटलं. सो मी तिथे सुद्धा गेली, खूप छान असं दर्शन घेतलं. आणि हे स्वामींना जर दर्शन द्यायचं असेल ना तर ते कसंही देतात आणि आपलं दर्शन घडवून येतंच. सो तसंच काही माझ्यासोबत पण झाले आणि पुढेही झाले. तो येणारा व्लॉगसुद्धा तुम्ही बघत राहा. वटवृक्ष मंदिराच्या इथे काय झालं ते सुद्धा मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. सो खूप छान वाटतं खरंच. अक्कलकोटला गेल्यावरती खरंच एकदम असा फील येतो ना जो मला कुठेच येत नाही. कोणाकोणाला असं वाटतं ते मला नक्की कमेंट करून सांगा. आणि वटवृक्ष मंदिराच्या इथे गेल्यावर एवढं स्वामींना बघितलं, एवढं भरून येतं ना, मला तर खूप येतं. कोणाकोणाला तसं होतं तर नक्की कमेंट करून सांगा. खूप छान असं दर्शन घेतलं आणि अधिक मासाचे शेवटचे दिवस असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी खूप गर्दी होती, तरीसुद्धा खूप छान असं दर्शन झालं. तुम्ही सुद्धा दर्शन करून घ्या.